माळवतकर जे कोणी होते ते पीक काढायला सांगतात माळवतकर यांना, फक्त राखणाचंच काम करायला हरकत नव्हती, पण आता प्रशासनाकडे गेल्यानंतर त्याची गरज नाहीये. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता भीमा कोरेगाव या ठिकाणी आहोत. आमच्या उजव्या हाताला काही अंतरावरच विजय रणस्तंभ आहे आणि या ठिकाणी विजय रणस्तंभ महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेचे ऑफिस आहे. आणि ह्या माझ्यासोबत आता सगळ्या ह्या संस्थेच्या पदाधिकारी आहेत, या संस्थापक अध्यक्ष आहेत लक्ष्मीबाई वाघमारे. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की दरवर्षी या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो आणि यावर्षी सुद्धा येणार आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा त्याची संख्या वाढणार आहे. खरं तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी त्यानंतरही दर दिवशी अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात आणि शासन दरवर्षी करोडो रुपये या ठिकाणी खर्च करतो. केलेल्या खर्चातून या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा कायमस्वरूपी करण्यात आल्यात का, करण्यात आल्या नसतील तर का करण्यात येत नाहीत, या सगळ्यांची उकल आपण या विजय रणस्तंभ महिला बहुउद्देशीय सेवा संघाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई वाघमारे यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. खरं तर दरवर्षी 2011च्या नंतर करोडो रुपये या ठिकाणी खर्च केले जातात, परंतु कायमस्वरूपी त्या ठिकाणी शौचालय नाही, पाण्याची सोय नाही किंवा अनेक मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहेत. आपण विजय रणस्तंभ बहुउद्देशीय महिला सेवा संस्थेच्या अध्यक्ष आहात. हे सगळा परिसर बघून तुम्ही काय सांगाल? आता 15 दिवसानंतर सगळा जनसमुदाय येतोय, इथं जे अनुयायी येत असतात तर त्यांची जी गैरसोय होत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ह्या सर्व प्रशासनाच्या कानावरती काही गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे जे अनुयायी 12ही महिने येतात त्या अनुयायांना अक्षरशः शौचालयाची व्यवस्था नाहीये. गरोदर महिला, वयस्कर महिलांचं फार अडचण होते आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय. पिण्याचं पाणी नाहीये. प्रत्येकाकडे पैसे असतील, सुट्टेच असतील किंवा जवळपास पाणी भेटण्याची. नदी शेजारी युद्ध झालं आणि अशा जागी प्यायचं पाणी नाहीये. विटंबना होते. लोक चर्चा करतात की एवढं मोठं शौर्य दिनाची गाथा असणाऱ्या जागेवरती प्यायचं पाणी नाहीये. आणि हे सगळं ऐकून आम्हाला त्याचा त्रास होतो आणि कमतरता वाटते. ज्या वेळेस 2018च्या दंगलीच्या आधी आमचे पंचक्रोशीतील सर्व बांधव आणि भगिनी भीमाने अनुयायी एकत्र येत होते आणि त्यांच्या पद्धतीने ते सोय करत होते आणि कुणाचीही गैरसोय इथं झालेली नाही. परंतु प्रशासनाकडे गेल्यानंतरही आज 2018ला, आज 2025 मध्ये आपण बोलतोय, म्हणजे जवळजवळ 7 वर्ष झाली. 7 वर्षामध्ये प्रशासनाच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं, परंतु आलं नाही. म्हणून आम्ही आता लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी त्यांना सांगितल्यामुळे कलेक्टर साहेब डुड्डी यांनी पण तुम्हाला लेडीज आणि जेंट्ससाठी शौचालयाची व्यवस्था जागा पाहतो आणि ताबडतोब 1 जानेवारीच्या नंतर किंवा 1 जानेवारीच्या वेळेसच करून देऊ. आणि प्यायचं पाणी मी सांगितलं त्यांना की नदी जवळ आहे, पाणी चांगलं आहे, प्यायला काही हरकत नाही, तर आम्हाला पाईपलाईन करून द्या अथवा बोर मारून दिला तरी चालेल. आणि आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे. अद्याप तर नाही ना, अजून काहीही नाही. आता ह्या परिसरामध्ये आपण बघतो की तूर लावलेली आहे. हो, पलीकडच्या साईडला तूर आहे, नदीच्या साईडला काहीतरी पीक घेतलं होतं ते आता काढलेलं आहे. हो, पाठीमागच्या साईडला पण काहीतरी पीक घेतलं होतं ते पण काढलेलं आहे. याबद्दल काय सांगा? आता 2018च्या अगोदर आम्हाला प्रशासनाकडे जावं लागत नव्हतं आणि वेळही मागून घ्यावी लागत नव्हती की आम्हाला आत्ता जे कोर्टाचा आदेश घ्यावा लागतो की बाबा 2018 नंतर पासूनचे की 25 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत आम्हाला स्तंभाची तिथली जे शेजारची आहे पिकं तर ते काढून पाहिजे. लोकांना येण्या जाण्याला, बसायला किंवा आपल्याला सभेसाठी मांडव टाकायचे असतील, नेते मंडळी सगळे येत असतात,
गौरवगाथेचा दिवस आहे, तर ह्या नियोजनासाठी ते पीक काढायला सांगतात माळवतकर यांना. परंतु मला असं म्हणायचं आहे की हा जो 2018च्या नंतर प्रशासनाकडे गेलेली जी काही 1 जानेवारी जिथे आपण सूर्यगाथा गातो, ह्या जागेचा वाद कोर्टात चालतोय आणि प्रशासन आपल्याला सांगते की बाबा हा कोर्टातला दावा आहे, तो निघल्याशिवाय आपण ह्या पिकाचं काही करू शकत नाही किंवा कोणाला अडवू शकत नाही. मला असं म्हणायचं आहे की दंगलीच्या अगोदर पंचक्रोशीतली लोक येऊन एकत्र बसून ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होते, तर प्रशासनाने का करू नये की 1 महिना तरी अगोदर हे सगळं साफ स्वच्छ करून ही जागा मोकळी भेटायला पाहिजे. ती भेटत नाही, कोर्टातून यावं लागतंय आणि 25 तारखेनंतर आपल्याला ही जागा मोकळी भेटतीये. तुम्ही आता विशेष काढण्यात माळवतकरांचा, नेमका तो विषय काय, माळवतकरचा विषय काय? आता माळवतकरांचा विषय असा आहे की ज्या वेळेस ब्रिटिशांनी ही वास्तू उभी केली स्तंभाची, त्यावेळेस माळवतकर जे कोणी होते तर त्यांना हे रखवालदार म्हणून राखण्यासाठी घर सुद्धा बांधून दिलेलं होतं आणि त्यांना हा परिसर स्वच्छ ठेवणं आणि राखण करणं असा दिलेला असताना आतापर्यंत इतक्या वर्षांमध्ये त्यांनी ते काम चोखपणे बजावलेलं होतं. मात्र ह्या दंगलीच्या नंतर जो काही विषय झालेला आहे माळवतकरांचा आणि जे भीम अनुयायी आहेत यांचा, आपल्याला असं वाटतं भीम अनुयायांना की ही जागा त्याचं जी ठेवण आहे ती ठेवण त्यांच्या पूर्वी जसं घर होतं तसंच असायला पाहिजे होतं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने फक्त राखणाचंच काम करायला हरकत नव्हती. पण आता प्रशासनाकडे गेल्यानंतर त्याची गरज नाहीये, प्रशासन ठरवेल काय करायचंय ते. आता कोणीही तिथे नकोय. आता 15 दिवसानंतर इथं लाखोंचा जनसमुदाय येणार आहे, अभिवादन करण्यासाठी येणार आहे. तुम्ही महिला आहात, तुम्ही एका संस्थेच्या अध्यक्ष आहात, तर येणाऱ्या अनुयायांना तुमचं काय आव्हान असेल? आत्ताचे अनुयायी मला वाटतं ह्या वर्षी कदाचित अजून 2 लाख तरी कमीत कमी वाढते. आपला दरवर्षी 1-2 लाखांचा अनुयायांचा जो संघ आहे तो वाढत चाललेला आहे. हे सगळं होत असताना जे भीम अनुयायी येतात त्यांना पंचक्रोशीतले सर्व लोक, तसेच संस्थेची लोक, स्तंभाची लोक, जे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, ती सगळे एकत्र मिळून सगळं नियोजन करत असते. आता प्रशासनाचा टेका आहे त्यामुळं कोटींनी रुपयाचाही व्यवस्था होत असते. जेवणाची व्यवस्था होते, मांडव टाकून देतात. आता आम्ही गेल्या वर्षी भांडून हिरकणी कच चालू केलेले आहेत. तुम्ही आता म्हणालात की प्रशासनाच्या वतीने जेवणाची सोय केली जाते, पाणी दिले जाते, पण अनेक लोकांचा आरोप असा आहे की पाणी कुठे वाटलं जाते ते माहीतच नाही, जेवण कुठे दिले जाते ते पण त्यांना कळत नाही. म्हणजे नेमकं काय, म्हणजे वाटलं जाते का नाही वाटलं जाते? आता ह्या वर्षी तुमचा जो प्रश्न होता तो अगदी योग्य आहे. ह्या वर्षी प्रशासनाला आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे की ज्या टँकरने तुम्ही पाणी आणताय तर ते पाणी स्वच्छ आणि चांगलं असलं पाहिजे. तुमच्या एखादा असा माणूस ठेवा की ते पाणी स्वच्छ आहे ते लिहून देईल आणि लोकांना त्या पाण्यापासून इजा होणार नाही. आणि तुम्ही असे बोर्ड लावलेले पाहिजे की तिथं ते कळालं पाहिजे लोकांना की बाबा आता इथं पार्किंग आहे, तर त्या पार्किंगच्या जागी ज्या गाड्या येऊन लागतात तर त्या लोकांची सोय झाली पाहिजे. म्हणून तिथं हिरकणी कश, आरामाची व्यवस्था, प्यायचं पाणी आणि जेवणाची व्यवस्था जे 4-5 जागी तुम्ही करणार आहात तर ती तिथं तसे बोर्ड आणि मार्ग दाखवा, म्हणजे लोकांची अडचण होणार नाही, सगळ्यांना सगळ्या सोयी व्यवस्थित मिळतील. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.